हॅलो एव्हरीवन, वेलकम टू हेल्थ एज्युकेशन। आज आपण एका महत्त्वाच्या टॉपिकवरती मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर आजचा टॉपिक आहे की ब्रेन स्ट्रोक। तुम्ही खूप वेळा ऐकता की ब्रेन स्ट्रोक झाला, त्यामुळे व्यक्ती दगावला। ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय, ब्रेन स्ट्रोकची लक्षणं काय, जी फास्ट टेस्ट असते ती फास्ट टेस्ट म्हणजे काय, ती कशी करायची किंवा ती कशी ओळखायची, ब्रेन स्ट्रोकबद्दल पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपण पाहूया ब्रेन स्ट्रोकची नक्की लक्षणं काय आहेत। हे जर तुम्हाला माहिती असेल तर एका मिनिटामध्ये तुम्ही तुमच्या जे कलिग आहेत, जे तुमच्या जवळचे व्यक्ती आहेत, जे त्यांचा तुम्ही जीव वाचवू शकतो जर तुम्हाला ही लक्षणं माहिती असतील ते। जसं की बरेच लोक ब्रेन स्ट्रोकला नॉर्मल हेडेक किंवा नॉर्मल अशक्तपणा समजून इग्नोर करतात किंवा ट्रीटमेंट घेत नाहीत। पण अशा कंडिशनमध्ये तुमच्या ब्रेनच्या ज्या पेशीज आहेत, ज्या न्यूरॉन्स आहेत, ते डॅमेज होत असतात। अगदी सेकंदाला लाखो न्यूरॉन्स म्हणजे पेशी तिकडच्या डॅमेज होत चालतात। सो याच्यामुळे खूप मोठा धोका होऊ शकतो। तर तुम्हाला त्वरित लक्षणं तात्काळ ओळखून त्यावरती ट्रीटमेंट घेणे गरजेचं आहे। तर आपण लक्षणं पाहत आहोत। यामध्ये लक्षणांच्या अगोदर मी तुम्हाला थोडक्यात स्ट्रोक म्हणजे काय सांगते। स्ट्रोक म्हणजे जो तुमचा मेंदूकडे जाणारा, ब्रेनकडे जाणारा जो रक्तपुरवठा आहे तो अचानक स्टॉप होणे किंवा मेंदूमध्ये, ब्रेनमध्ये तुमच्या रक्तस्राव होणे, जसं की ब्लिडिंग होणे, हेमॅटेमा ज्याला बोलतात, इंटरनल ब्लिडिंग होणे। त्याच्यामुळे तुमच्या मेंदूला जो आहे ऑक्सिजन भेटत नाही आणि अशा कंडिशनमध्ये तिथल्या ज्या पेशीज असतात, ज्या न्यूरॉन्स असतात, त्या डॅमेज होतात आणि मरायला लागतात। तर त्यालाच आपण स्ट्रोक म्हणतो, ब्रेन स्ट्रोक म्हणतो आपण त्याला। तर याची 4 महत्त्वाची लक्षणं आहेत। तर मी तुम्हाला लक्षणं सांगते। त्याच्यामध्ये एक FAST फास्ट टेस्ट नावाचे जी लक्षणं आहेत ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। F फॉर फेस, A फॉर आर्म, S फॉर तुमचं जे स्पीच आहे तर त्याच्यासाठी की बोलणं, आणि T फॉर टाईम। तर तुम्हाला F म्हणजे फेस, तुमचा जो फेस आहे ज्यामध्ये तुमच्या फेसचा म्हणजे चेहऱ्याचा एक भाग हा वाकला जातो, आणि आर्म जो आहे सेकंड FA, त्याच्यामध्ये आर्ममध्ये तुम्हाला दिसून येतो की तुमचा जो हात आहे, एक साईडचा कुठलाही हात हा निकामी झाल्यासारखं वाटतो किंवा पॅरालाइज झाल्यासारखं वाटतो किंवा तुम्हाला उचलायला किंवा इकडे तिकडे सरकवायला त्रास व्हायला लागतो। त्याच्यानंतर पुढचा आहे स्पीच म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होतं बोलताना किंवा तुम्हाला स्पष्ट शब्द उच्चारता येत नाहीत किंवा तुम्हाला व्यवस्थित बोलता येत नाही। ती जी व्यक्ती आहे तर तिचं बोलणं हे एकदम तोत्र म्हणजे एकदम बोबडं बोलणं येतं किंवा त्या व्यक्तीला स्पष्ट एक शब्दही व्यवस्थित बोलता येत नाही। स्पीच ज्याला आपण बोलतो स्लरी स्पीच म्हणतो, असा प्रकार होतो। आणि त्याच्यानंतर लास्टचा जो आहे तो टाईम म्हणजे तुम्हाला ही लक्षणं कधी सुरू झाली आणि त्यानंतर ती किती वेळापर्यंत राहते। जर ती कंटिन्यू राहत असतील ती लक्षणं, तर तो जो टाईम, ज्या टायमिंगला ती लक्षणं स्टार्ट झाली तो टाईम लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। त्यावरून डॉक्टरांना ट्रीटमेंट करण्यासाठी इझी होऊन जातं किंवा अंदाज लागून जातो। या व्यतिरिक्त अजून वेगळी लक्षणं आहेत जी यामध्ये दिसतात, जसं की चालताना तोल जाणे, म्हणजे तो व्यक्ती स्वतःचा शरीर जे आहे ते बॅलन्स करू शकत नाही। तसेच एका डोळ्याने कमी दिसणे, जसे की ऑप्टिक नर्व्स असतात, ज्या डोळ्याच्या नर्व्स असतात त्या जर डॅमेज व्हायला लागल्या तर तुम्हाला डोळ्याने धुसर म्हणजे एकदम पुसट दिसायला लागतं किंवा कमी दिसायला लागतं अशा कंडिशनमध्ये। तसेच त्या अगदी तीव्र डोकेदुखी म्हणजे एवढं हेडेक की तुम्ही या अगोदरही कधी असं हेडेक एक्सपिरियन्स केलं नसेल, जसं की जे तुम्हाला लाईफ लॉंग लक्षात राहील एवढं तीव्र अति, जसं की आपण म्हणू शकतो की एकदम तुम्हाला म्हणजे सहनशीलतेच्या बाहेरचं हेडेक होतं यामध्ये, आणि गोंधळ व्हायला लागतो म्हणजे कन्फ्युजन व्हायला लागतो, जे मी अगोदर सांगितलंय तुम्हाला। त्यामध्ये सिंपल असं करायचं आहे की तुम्हाला 108 नंबरला कॉल करायचा आहे इमिडिएटली किंवा हॉस्पिटलमध्ये रीच करायचं आहे त्या व्यक्तीला। तसेच त्या व्यक्तीचे काही टाईट कपडे वगैरे असतील तर ते लूज करायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीला शांत झोपवायचं किंवा बसवायचं आहे एका जागेवरती। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की तुम्हाला टायमिंग लक्षात ठेवायचं आहे, बिकॉज टायमिंग लक्षात ठेवणं हे ट्रीटमेंटसाठी खूप महत्त्वाचं आहे। तुम्हाला लक्षणं कधी स्टार्ट झाली तो टायमिंग लक्षात ठेवायचा आहे। आता यामध्ये नेक्स्ट मी सांगेल की काय करायला नको, काय करायला नाही पाहिजे, मेडिकल ट्रीटमेंटविषयी किंवा कुठल्याही प्रथम उपचाराविषयी आपल्या समाजामध्ये खूप सगळे मिथ्स आहेत वेगवेगळे।
तर यामध्ये व्यक्ती बेशुद्ध जर झाली असेल, जर ऑक्सिजन सप्लाय बंद झाला ब्रेनला तर व्यक्ती बेशुद्ध होते, आणि जर बेशुद्ध झाली असेल तर अशा कंडिशनमध्ये त्या व्यक्तीला जबरदस्ती पाणी पाजण्याचा किंवा तोंडामध्ये काही गोड काय वगैरे किंवा काही पदार्थ टाकण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाहीये. यामुळे त्या व्यक्तीला चोकिंग होऊ शकतं. ते जे काही तुम्ही त्यांना देताय ते त्यांच्या श्वासनलिकेमध्ये जाऊ शकतं किंवा त्यांच्या घशामध्ये जाऊन स्टक होऊ शकतं. तर बेशुद्ध व्यक्तीला कुठल्याही परिस्थितीमध्ये काही त्यांच्या तोंडामधून द्यायचं नाहीये. त्या व्यक्तीला कुठलेही घरगुती औषध किंवा घरामध्ये दुसऱ्या व्यक्तीसाठी आणलेले काही औषध असेल, जसे की हेडेकसाठी पेन किलर वगैरे काहीही द्यायचं नाहीये त्या व्यक्तीला. तसेच त्या व्यक्तीला कुठल्याही घरगुती तेलाने किंवा कुठल्याही पदार्थाने कशाने त्या व्यक्तीला मालिश करायची नाहीये, मसाज करायचा नाही हेडेकला. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हळूहळू लक्षणं ठीक होतील असा भ्रम करून त्या व्यक्तीला तिथेच ठेवायचे नाही किंवा यामध्ये वेळ वाया घालवायचा नाहीये. लवकरात लवकर जाऊन हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करायची किंवा ट्रीटमेंट अवेलेबल करून द्यायची आहे त्या व्यक्तीला. आता आपण यामध्ये पाहणार आहोत की सर्वात जास्त रिस्क म्हणजे यामध्ये हाय रिस्कमध्ये कुठले व्यक्ती येतात किंवा कुठले पर्सन येतात. तर ह्याच्यामध्ये आहे की ज्यांना बीपीचा त्रास आहे, आपण ज्याला बोलतो उच्च रक्तदाब, किंवा ज्या डायबिटीसचे पेशंट आहेत, शुगर ज्यांची हाय आहे असे पेशंट, किंवा ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे, कोलेस्ट्रॉल ज्यांचं इन्क्रीज झालेलं आहे, बॅड कोलेस्ट्रॉल वगैरे, अशा व्यक्तीला, जे लठ्ठ व्यक्ती आहेत किंवा ज्यांना ओबेसिटी आहे अशा व्यक्तीला याचा जास्त धोका असतो. तसेच असे व्यक्ती ज्यांना हार्ट रिलेटेड कंडिशन आहे, म्हणजे जसे की हृदयाचे प्रॉब्लेम आहेत, आणि त्याचबरोबर सर्वात मेन म्हणजे स्मोकिंग करणारे, अल्कोहोलिक पर्सन, दारू पिणारे लोक, किंवा ज्यांना टोबॅको चोविंग वगैरे व्हॉटेवर जे पण व्यसन आहे तर त्याचं ज्यांना ॲडिक्शन आहे, अशा व्यक्तींमध्ये याचा धोका जास्त असतो. या ब्रेन स्ट्रोकची रिस्क ही जास्त असते. ब्रेन स्ट्रोकच्या कंडिशनमध्ये प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद हा खूप महत्त्वाचा असतो. अशा कंडिशनमध्ये तुम्ही लवकरात रुग्णाला उपचार अवेलेबल करून द्या आणि त्यांचा जीव वाचवा. यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्हाला फास्ट टेस्ट, जी FAST, जी मी फेस, आर्म, स्पीच आणि टाईम, ह्या 4 गोष्टी ज्या तुम्हाला चेक म्हणजे त्या कंडिशनमध्ये चेक करायला लावल्या आहेत, त्या गोष्टी चेक करून तुम्हाला ती व्यक्तीला नेमकी ब्रेन स्ट्रोकची लक्षणं आहेत की डिटेक्ट झालेत की नाही ते चेक करायचं आहे. आणि जर डिटेक्ट झाली असेल तर नक्कीच टाईम न घालवता हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे. तुम्हाला जर ही माहिती आरोग्यविषयक हेल्पफुल वाटली असेल, चांगली वाटली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी अशाच वेगवेगळ्या आजारांवरती व्हिडिओ प्रत्येक आठवड्यामधून घेऊन येत असते. तर प्रत्येक आठवड्यामध्ये जी व्हिडिओ टाकते त्यामधून तुम्हाला नक्कीच तुमच्या आणि तुमच्या फॅमिलीसाठी आणि तुमच्या जवळच्या प्रिय व्यक्तींसाठी काहीतरी तुमच्या आरोग्यासाठी याचा फायदा होईल. तर नक्कीच ही व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा. थँक्यू.